आज आपण पूर्णांकांचे विस्तारित रूप काय असते ते बघूया. वजा 4231 302 वजा 46785 80712 या पूर्णांक संख्या आहेत. यांचा उच्चार आपण ऋण 4231 302 ऋण 46785 आणि 80712 असा करतो. ऋण 46785 या संख्येत 4 ऋण 10,000, 6 ऋण 1000, 7 ऋण 100, 8 ऋण 10 आणि 5 ऋण 1 आहेत. 4 ऋण 10,000 म्हणजेच ऋण 40,000 बरोबर 4 गुणिले ऋण 10,000 बरोबर 4 गुणिले ऋण 10 ला घात 4. 10 ला घात 4 म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10. 10 4 वेळा 10चा गुणाकार केला तर त्याला 10 ला घात 4 असं आपण म्हणतो. तेव्हा 4 ऋण 10,000 म्हणजेच 4 गुणिले ऋण 10 ला घात 4 असं पण आपण लिहितो. 6 ऋण 1000 म्हणजेच ऋण 6,000 बरोबर 6 गुणिले ऋण 1000 बरोबर 6 गुणिले ऋण 10 ला घात 3. 10 गुणिले 10 गुणिले 10 असं 3 वेळा केलं की त्याला आपण 10 ला घात 3 असं लिहितो. 1000 म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 होतात. 100 म्हणजे 10 गुणिले 10 होतात. 7 ऋण 100 म्हणजेच ऋण 700 बरोबर 7 गुणिले ऋण 100 बरोबर 7 गुणिले ऋण 10 ला घात 2. कारण 100 म्हणजे 10 गुणिले 10 होतात. त्याला आपण 10 ला घात 2 असं लिहितो. 8 ऋण 10 म्हणजे ऋण 80 बरोबर 8 गुणिले ऋण 10 बरोबर 8 गुणिले ऋण 10 ला घात 1. आणि 10 ला घात 1 म्हणजे 10. 10 आपण एकदाच घेतले. 5 ऋण 1 म्हणजेच ऋण 5 बरोबर 5 गुणिले ऋण 1 बरोबर 5 गुणिले ऋण 10 ला घात 0. कारण 10 ला घात 0 1 होतो, 1 असतो. ऋण 46,785 ला आपण खालील प्रमाणे पण लिहू शकतो. ऋण 46,785 बरोबर ऋण 40,000 अधिक ऋण 6,000 अधिक ऋण 700 अधिक ऋण 80 अधिक ऋण 5 किंवा ऋण 46,785 बरोबर 4 गुणिले ऋण 10,000 अधिक 6 गुणिले ऋण 1000 अधिक 7 गुणिले ऋण 100 अधिक 8 गुणिले ऋण 10 अधिक 5 गुणिले ऋण 1. घातांकाच्या रूपात हेच आपण ऋण 46,785 बरोबर 4 गुणिले ऋण 10 ला घात 4 अधिक 6 गुणिले ऋण 10 ला घात 3 अधिक 7 गुणिले ऋण 10 ला घात 2 अधिक 8 गुणिले ऋण 10 ला घात 1 अधिक 5 गुणिले ऋण 10 ला घात 0 असे पण लिहू शकतो. ही सगळी ऋण 46,785 या संख्येची विस्तारित रूपे आहेत. 6,235 बरोबर 6,000 अधिक 200 अधिक 30 अधिक 5 किंवा 6,235 बरोबर 6 गुणिले 1,000
अधिक 2 गुणिले 100 अधिक 3 गुणिले 10 अधिक 5 गुणिले 1. तसेच 6235 बरोबर 6 गुणिले 10 ला घात 3 अधिक 2 गुणिले 10 ला घात 2 अधिक 3 गुणिले 10 ला घात 1 अधिक 5 गुणिले 10 ला घात 0. ही तिन्ही रूपे ही 6235 या संख्येची विस्तारित रूपे आहेत. आपण 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ही 10 अंक चिन्हे वापरून संख्या लिहित आहोत. याऐवजी गणितात इतरही संख्या लेखन पद्धती आहेत. फक्त 0 आणि 1 या दोनच अंकांचा वापर करून सगळ्या संख्या आपल्याला लिहिता येतात. संगणक ही 2 अंकांची तसेच 16 अंक चिन्हे जी 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि A, B, C, D, E आणि F अशी 16 अंकचिन्ह वापरून संख्या लिहिण्याची पद्धती वापरतात. गणितात संख्या लेखनाच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यांचा परिचय तुम्हाला पुढे करून घेता येईल. MTLMA चॅनलचे सभासद व्हा. सभासदत्व निशुल्क आहे. शिकत राहा आणि इतरांना शिकते करा.